दुसरा एक कळीचा प्रश्न मला असं वाटतं, म्हणजे जो तुम्हाला विचारणं अगदी मला कित्येक काळ असं वाटत होतं की हा प्रश्न तुम्हालाच विचारला पाहिजे. कारण शेतकरी कुटुंबातनं तुम्ही म्हणजे तुमची जी परंपरा आहे ती शेतीची आहे आणि आता शहरीकरण इतकं वेगाने होत आहे की मुलं आता म्हणजे पुढची पिढी, शहरातली पिढी म्हणजे माझी मुलगी म्हणा किंवा तुमची मुलं असतील, त्यांना किंवा त्यांच्या पुढच्या पिढ्यांना किंवा तशा क्लासमध्ये असलेल्या मुलांना मॉलमध्ये भाजी विकते असं वाटावं इतकं वातावरण शहरीकरणामधलं अशेतकरीमय आहे किंवा शेती संबंधी किंवा शेतकरी कसा राबतो किंवा शेतीच्या बद्दलची जी संवेदनशीलता अगोदरच्या पिढीमध्ये दिसायची की एक छोटीशी गोष्ट आहे. असं म्हणतात की वल्लभभाई पटेल आणि जवाहरलाल नेहरू एका तुरुंगात होते. जून आला की वल्लभभाई पटेल खिडकीतनं बाहेर बघत असत. तर चहा पिता पिता दुसऱ्या वर्षी वल्लभभाई पटेलांना नेहरूंनी विचारलं, बाहेर काय बघतात जून मध्ये? तो म्हणलं, शेती ज्याने केली ना त्याला कळतं की जून आला आणि पावसाकडे बघणं किती महत्वाचं आहे. तर शेवटी शेतीचं धोरण नेहरूंनी ठरवलं, पटेलांनी नाही. त्याचे काही परिणाम भारताच्या राजकारणावर झाले ते सोडू. परंतु मुद्दा असा आहे की या प्रकारची पिढी मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे येते आहे, जिला शेतकरी या घटकाबद्दल, या एककाबद्दल कोणत्याही प्रकारची संवेदनशीलता नाही. आपल्या शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये अशा प्रकारे काही शिकवलं जात नाही ज्यामुळे शेतकऱ्याबद्दल संवेदनशीलता वाटावी. आणि आपण जगतो, खातो, पितो, श्वास घेतो तो केवळ शेतकऱ्यामुळे. हा तिढा सोडवायचा कसा हा प्रश्न मला सुद्धा स्वतःला मनाला अनेकदा छळत असतो. मी माझ्या मुलीला जेव्हा सांगतो किंवा शेतकरी असं काम करतो म्हणजे असं मी स्वतः शेती बघितलेली, केलेली आमची शेती आहे, त्यामुळे हे जे समजावणं आहे ते त्यातून जाणं नव्हे, हा जो तिढा आहे तो कसा सोडवायचा? मला वाटतं ह्याच्यासाठी ॲग्रो टुरिझमचे खूप नवीन प्रयोग अनेक ठिकाणी होतात. वेल्हा तालुका जे तो माझ्याच मतदारसंघात आहे, तिथे आम्ही खूप शाळांबरोबर टायअप करून प्रयत्न करतोय की ॲग्रो टुरिझम तो खूप मागासलेला भाग आहे. आता हा नवीन बारामती मतदारसंघाला जोडला गेलेला आहे आणि पुण्यापासून 1.5 तासावरच, 1 तासावरच, खरं 1.5 पण नाही. आणि तिथे अजूनही कुठल्याच सुविधा नाही आहेत ज्या असल्या पाहिजेत पुण्याच्या 1 तास जवळ असून. याचं कारण की तिथले लोक, तुम्ही याला आश्चर्य वाटेल पण वेल्ह्यात धरणं आहेत. अनेक तिथली लोक, तुम्ही गेलात तिथे तर एक 14 वर्षातली आतली मुलं असतात, नाही तर रिटायर्ड लोक असतात. तो मधला जो एज ग्रुप आहे तो सगळा व्यवसायासाठी पुणे, मुंबई कुठल्याही मायग्रेट झालेला आहे, शहरांमध्ये असतो. कारण का तिथे दुसरी साधनच नाही आहे. जे कोणी करतात थोडी शेती, आणि शेवटी कुटुंब जशी वाढत जातात, 2 मुलं झाली की 1.5-2 एकर शेती करणं परवडत नाही. मग एक मुलगा घरी राहतो, दुसरा मुलगा शहरात काम करायला जातो. आणि हे शिक्षणातूनच होऊ शकतं. आणि अनेक शाळांमध्ये मी आता बघते पर्यावरणाची चर्चा खूप व्हायला लागली. आणि मीडियामध्ये पण मला आठवत नाही शेतीवर जेवढी चर्चा आधी व्हायची तेवढी आता होते. अन्नधान्याच्या प्रश्नाबद्दल थोडी फार होईना एक चर्चा होते. त्यामुळे हा बदल हळूहळू आपल्यालाच सगळ्यांना आणावा लागणार आहे. ते शिक्षणातून आणलाच पाहिजे. मला आठवतं मी SSC शाळेत होते तेव्हा आम्ही चार्ट्स करायचो. ज्वारी, बाजरी कशी दिसते, ती कुठे पिकते, याचा सगळा ग्राफ आणि चित्र असायचं. त्याच्यामुळे ह्याच्यातून संवेदना त्यांना नक्कीच कळणार नाही, कारण शेवटी शहरातली मुलं आहेत, ती डिस्पॅरिटी नक्कीच राहील. त्यांना जोपर्यंत आपण गावात नेत नाही, ते पण पॉलिसी मेकर होणार पुढे आणि ते शेतकऱ्यांच्या बद्दल धोरण ठरवणार. हा त्यातला धोका मला वाटतं, म्हणून मी तुम्हाला विचारलं. असं काही नाही. प्रत्येक जण जो पॉलिसी मेकर होतो त्याला सगळ्याच ज्ञान असतं असंही नाही. त्याच्यामुळे एक्सपर्ट्स असतात, सेक्रेटरीज असतात, त्याचं एक व्यवस्थित नियोजन असतं. मला चिंता वाटत नाही. जरूर चांगले लोक त्याच्यात काम करावे. आता उदाहरण द्यायचं तर कपिल सिब्बलजी, राईट मॅन फॉर द जॉब. शेवटी पंतप्रधानांनी एक अत्यंत उत्तम टीम करे म्हणून ते पंतप्रधान आहेत. कारण का त्यांनी प्रत्येक डिपार्टमेंट वाईज जो माणूस त्या जबाबदारीला सक्षम आहे तसं नियोजन ह्या सरकारमध्ये केलेलं आहे. त्यामुळे तसंच जर काम होत राहिलं तर मला वाटत नाही की कुठलाही भाग असा वेगळा ठेवला जाईल. तुम्ही अनेक पातळ्यावर काम केलेलं आहे, सामाजिक पातळीवर केलेलं आहे, अगदी ज्यांचा अंत्योदय केला पाहिजे अशा लेवलला पण केलेलं आहे आणि अतिशय उच्चभ्रू अशा समाजात सुद्धा तुम्ही वावरलेला आहात. त्यांच्याही समस्या पाहिलेल्या. आणि आता खासदार म्हणून तुम्ही एका मतदारसंघाला रिप्रेझेंट करता, अपर हाऊसमध्ये अगोदर पण होता. या सगळ्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे समस्या जेव्हा आपण मांडतो त्या, तुम्ही जसं सांगितलं की काही योजना फार सुंदर असतात, त्याच्यामध्ये जराही लूपहोल नसतं, पण ती अंमलबजावणीच्या पातळीवर अयशस्वी ठरते. इथे ग्लोबलायझेशन नंतर अनेक गोष्टी बदलल्या.
परंतु आपला प्रशासनिक ढाचा जो आहे, ब्युरोक्रेसी जी आहे, म्हणजे युपीएससी मधनं पास होऊन येणारी वेगवेगळ्या शाखांमधले जे अधिकारी आहेत तरुण, तो ढाचा आपण कित्येक वर्षात 60 वर्षात बदलला नाही. थोडे थोडे बदल केले त्याच्यात, मसुरीच्या ट्रेनिंगमध्ये वगैरे थोडे बदल केले, घोडेबिडे गेले आले, या सगळ्या छोटे छोटे बदल आहेत. परंतु मूलभूत जे बदल व्हायला हवे होते की एवढा मोठा बदल जो आपण जगाला सामोरं जाताना केला, किंवा जग युनिपोलर झालं, जे अमेरिका आणि रशिया जे अमेरिका केंद्रीय झालं, तेव्हा तो प्रशासनिक ढाचा बदलला नाही, त्यांचा आउटलुक म्हणजे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला नाही. आणि त्यामुळे तुमच्यासारख्या वेगवान डायनॅमिक तरुण अशा प्रकारच्या राजकारण्यांनी काही योजना आखली आणि ती लोकांपर्यंत न्यायची ठरवली, तर तो शेवटचा माणूस आहे, त्याच्यापर्यंत पोहोचेल की नाही याची शेवटच्या क्षणापर्यंत भीती ही मधली जी ब्युरोक्रेसी आहे ती आणते, असं तुम्हाला वाटतं का? काही प्रमाणात, थोड्या प्रमाणात, का पूर्णपणे? नाही, मिक्स्ड बॅग. म्हणजे जसे चांगले डॉक्टर असतात, वाईटही डॉक्टर असतात, चांगले राजकारणी असतात, वाईट असतात, तसं ब्युरोक्रेसी. तुम्हाला स्वाईन फ्लूचं उदाहरण देते. पुण्यामध्ये अत्यंत जे कमिशनर आहेत, कलेक्टर आहेत, सीओ आहेत, यांनी गेल्या ह्या क्रायसिस मोमेंटमध्ये 24 तास काम केलेलं आहे स्वाईन फ्लूसाठी. आणि हे ब्युरोक्रेसीतलेच लोक आहेत, त्यांचे तुम्ही बॅकग्राऊंड बघितले गेले 20-25 वर्षातले. त्यांनी जिथे जिथे ते कलेक्टर होते तिथे चांगलं काम करून दाखवलं. त्याच्या ब्युरोक्रेटिक सिस्टममध्ये अनेक असेही लोक आहेत ज्यांना चांगलं काम करायचंच आहे. आणि मला सगळ्यात कौतुकाची गोष्ट म्हणजे सगळ्यात त्रास जो होतो तो हा ट्रान्सफर्समध्ये ह्या सगळ्या सेक्टरला होतो. आणि मला कौतुक वाटतं की पी चिदंबरमनी परवा जे भाषण केलं रिफॉर्म्समध्ये, त्याच्यात त्यांनी सांगितलं पोलिसांना फुटबॉल म्हणून वापरू नका. हेच मी तुम्हाला म्हणते, तर प्राईम मिनिस्टरनी टीम अशी केलेली आहे की त्याच्यात प्रत्येक तज्ज्ञ, त्याच्यामुळे तुम्हाला एवढी चिंता, जर डॉक्टर मनमोहन सिंग सारखा पंतप्रधान सातत्याने मिळत राहिला तर या देशाचं भलंच होणार आहे. पंतप्रधानांच्या बद्दल आपण बोललो, आपण महाराष्ट्राबद्दल जर बोलायचं झालं तर गेल्या 10 वर्षामध्ये तुम्ही आघाडी, म्हणजे तुम्ही, आता मी पक्षाच्या प्रतिनिधी म्हणून प्रश्न विचारणं ऑब्व्हियस आहे, तर तुम्ही त्यापासून वेगळं करू शकत नाही आता स्वतःला. नाही, मला इच्छा पण नाही करायची. एकेकाळी तुम्ही लढत असा तेव्हा तेव्हा मी खासदार नव्हते, माझ्या कुठल्याच पक्षाची मी. तर 10 वर्ष आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. आधी विलासराव देशमुख होते, मग सुशीलकुमार शिंदे आले, मग पुन्हा विलासराव देशमुख आले, मग आता अशोक चव्हाण आले. तुम्ही टीम लीडर म्हणून या लिडरशिप बाबत पूर्णतः समाधानी आहात का? महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर, एक तरुण नेत्या म्हणून, एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून, एक तटस्थपणे पाहणाऱ्या नागरिक म्हणून सुद्धा तुम्ही समाधानी आहात का? का तुम्हाला असं वाटतं की याहून चांगलं काही नेतृत्व देता आलं असतं? कारण तुमच्या घराण्याला परंपरा आहे मुख्यमंत्री पदाची, साहेब 4 वेळा झालेले आहेत. हे 3 अत्यंत सक्षमच नेतृत्व काँग्रेस पक्षाने महाराष्ट्राला दिलेलं आहे. त्या तिघांनाही खूप अनुभव आहे, अनेक वर्ष त्यांनी सहकार काम केलेलं आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही, प्रत्येकाची काम करायची पद्धत वेगळी असते, गव्हर्नन्स स्टाईल वेगळी असते, त्यामुळे प्रत्येकाचे अनेक वेगळे चांगले चांगले गुण तिन्ही नावं जी घेतली तुम्ही त्याच्यात आहे. आणि मला वाटतं शेवटी सगळे प्रश्न एक मुख्यमंत्री सोडू शकत नाही, ते सगळेच प्रयत्न करत असतात करायचं. पण आता कॉम्पिटिशन ही राज्यांमध्ये वाढलेली, हा बदल आपल्याला झालेला दिसतो गेल्या 10-15 वर्षात. की आज तुम्ही पॉलिसी बघाल एखादी, छत्तीसगड असेल, तामिळनाडू असेल, हिमाचल असेल, अरुणाचल असेल, हेही ॲक्टिव्हली दिल्लीमध्ये जाऊन लॉबी करून जास्तीत जास्त स्कीम्स करत असतात, प्रयोग करत असतात. एक काळ असा होता की फक्त महाराष्ट्रात ह्याच्यात सगळ्यात अग्रेसर होता, आता उलट चांगलं वातावरण देशात झालेलं आहे. सगळीच राज्य आपापल्या परीने चांगलं काम करायचा प्रयत्न करतात, एक कॉम्पिटिशन सगळ्यांच्यात झालेली आहे.